नमस्कार, कसे आहात सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं संध्याज लाईफ या चॅनलवरती आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर कसं आहे ना मित्रमैत्रिणींनो, चार फालतू लोकांच्या पायात स्वतःच्या मानसिकतेचे खच्चीकरण करून घेऊ नका किंवा तिला कमकुवत करून घेऊ नका. आयुष्य एकदाच आहे, ते स्वतःच्याच मस्तीत पण शिस्तीत जगा, हीच विनंती. आणि कसं आहे ना, आपल्याकडे किंवा किंवा म्हणजे कसं पैसा, पावर आणि सत्ता याच्या पुढेही एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपले कर्म, स्वतःवरील विश्वास आणि त्याही पुढे जाऊन म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट. आणि तोच जपला पाहिजे. तो जर जपला ना, तो जपताना खूप त्रास होतो माणसाला, अनेक संकटांना सामोरं जावं लागतं, खूप संघर्ष करावा लागतो. सोप्पा नसतो स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं, कारण की ह्याला अनेक गोष्टी आडव्या येतात. आल्या तरी चालेल, पण आहे ना स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपला पाहिजे. कारण की याच्या अगोदर आपण तो जपला नाही, तो न जपताय ना दुसऱ्याला प्रत्येक गोष्टीत प्राधान्य दिलं, त्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, ह्याच गोष्टींचा विचार करून आहे ना स्वतःचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ना तो आपण गमावलेला असतो. आणि आता जर त्याला मिळवायचं असेल तर खूप गोष्टींना फेस करावं लागतं. अनेक लोक किंवा आपलेच जवळची नाते आपल्यावर नाराज होतात, हिरमसून जातात. त्याच्यामुळे कारण की म्हणजे कसं आहे ना की तो जपायचा म्हणलं ना खूप कठीण असतं. खूप खूप म्हणजे खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, पण तो जपला पाहिजे. कारण की याच्या अगोदर आपण तेच केलं, पण आपल्याला काय भेटलं? काही नाही. आपल्याला त्या पायात आपली मानसिकता आपल्याला गमवावी लागली. आयुष्यात किती किती गोष्टींना म्हणजे किती किती गोष्टी सहन कराव्या लागल्या, किती दुःख सहन करावी लागली, किती यातना सहन कराव्या लागल्या ते त्यांच्या पायात. त्याच्यामुळे आहे ना फक्त आता आहे ना जे आयुष्य उरले ते आनंदाने जगायचे आणि आनंदाने जगता जगता बाकीची कर्तव्यही पार पाडावी लागतात. पण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे. बरोबर की नाही? खरंच म्हणजे मी जे अनुभवले ते तुमच्याशी शेअर करते. त्याच्यामुळे ना खरंच की स्वतःचा विचार केला पाहिजे. याच्या अगोदर आपण खरंच मी तर जगले, इतरांचा विचार करतच जगले. त्याच्यामुळे ना की नाही आता आता सहन होत नाहीत कोणत्या गोष्टी. जे आयुष्य उरले ते फक्त स्वतःसाठी जगायचं. बाकी आहेतच की मग कर्तव्य, ती ती पण पार पाडायची. पण त्याही पेक्षा अनमोल असं आपलं आयुष्य आपण जगलं पाहिजे. बरोबर की नाही? खरंच तुम्ही माझे व्हिडिओ पाहता तर कसं आहे ना, म्हणजे मी आता अजून सुरुवात करते. अजून एवढं परफेक्ट येत नाही मला, व्हिडिओ बनवता नाही येत. आता सुरुवात करते मी, जसं येतंय तुमच्याशी शेअर करते. तर तुम्हाला खूप म्हणजे खूप माझे अनुभव आहेत ते तुमच्याशी मला शेअर करायचेत, पण की ते व्यक्त करताना अजून परफेक्ट व्यवस्थित मला जमत नाही आहे. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वाटत असेल की मी अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवावे तर प्लीज कमेंट करून सांगा. धन्यवाद.